नमस्कार विद्यार्थी मित्र. 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना परत तुम्हाला एक टॉपिक पेपर 5चा सांगतो. संगणक म्हणजे काय, संगणकाविषयीची माहिती लक्षात घ्या. थेरीमध्ये संगणक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये संगणक हा महत्त्वाचा विभाग आहे. त्यामुळे तो टॉपिक आपण जरी शेवटचा पुढचा टॉपिक आहे तरी तो आपण आता घेऊया. संगणक म्हणजे काय, संगणकाची माहिती, संगणकाचे प्रकार वगैरे वगैरे, ईमेल खातं, ईमेल कसं उघडणं वगैरे. पेपर सेकंड सुरू करायचा होता, आपण काही तांत्रिक अडचणीमुळे तो सुरू करू शकत नाही. तर आत्ता नंतरसुद्धा हा टॉपिक संपल्यानंतर याचं थोडंफार लेक्चर सांगतो. याच्या नोट्स लिहून घ्या. PDF करून मी पाठवलेला आहे. संदेशवन आणि समन्वय हा टॉपिक तुम्हाला मी PDFच्या नोट्स पाठवल्या होत्या, त्याचे लेक्चर पण घेतलेले आहेत आणि तुम्ही तो उतरून घ्या. संगणक म्हणजे काय, संगणकाचा प्रचंड वेग. आजचं युग हे संगणक युग म्हणून ओळखलं जातं, लक्षात घ्या. संगणक हा व्यक्तीच्या व कार्यालयीन जीवनाचा एक अविभाज्य भाग ठरलेला आहे. संगणक प्रत्येकाने बघितलं असेल. संगणकामध्ये उत्तम प्रकारचे काम चालते. संगणकामध्ये पत्र लिहिण्यापासून तुमचा रिझल्ट वगैरे सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत त्या संगणकामार्फत चालवले जातात. संगणक हे अतिशय जलद गतीने चालणारं मशीन आहे. संगणकामुळे तंतोतंत अचूक माहिती आपल्या संगणकाद्वारे मिळू शकत असते. संगणका मानवाच्या बुद्धीने चालणारे यंत्र आहे. संगणक जे आहे ते मानवाची जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या स्वरूपानुसार संगणकाचं काम चालत असतं, लक्षात घ्या. मानव संगणकाकडे, आपण व्यक्ती काय करतो, संगणकाकडे कच्ची माहिती संगणकाला पुरवतो. त्या माहितीच्या आधारे किंवा त्या माहितीचं विश्लेषण करून त्यावर संगणक आपली प्रक्रिया किंवा जी आपल्याला माहिती आवश्यक आहे ती माहिती आपल्याला संगणक पुरवत असतो, लक्षात घ्या. संगणकाचा काम करण्याचा प्रचंड वेग, माहिती साठवून ठेवण्याची प्रचंड क्षमता, विश्वसनीयता, अचूकता, उपयुक्तता इत्यादी कारणांमुळे संगणकाला अतिशय महत्त्व आहे. तुम्ही प्रत्येक कार्यालयामध्ये गेल्यानंतर सर्व कार्यालयाची माहिती जी आहे ती संगणकावर जात असते. संगणक इंटरनेटच्या माध्यमाने सुद्धा संगणकाचा वापर केला. इंटरनेट जर वापरायचं असेल तर हे संगणक जे आहे, इंटरनेट हे एक संदेशवहनाचं साधन जे आहे, त्या संदेशवहनाच्या साधनासाठी, इंटरनेट वापरण्यासाठी, संदेशवहन करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो, लक्षात घ्या. म्हणजे बँका, विमा कंपन्या, रेल्वे असे सर्वच विभाग जे आहे, सर्वच ठिकाणी संगणकाचा, आपल्या शाळेत संगणकाचा वापर केला जातो. म्हणजे संदेशवहनासाठी संगणक हे अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून वापरलं जातं, लक्षात घ्या. इंटरनेट हे संदेशवहनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. इंटरनेटद्वारे वेगवेगळे संगणक एकमेकांना जोडून एका संगणकावरून माहिती दुसऱ्या संगणकावर पाठवता येते. संगणकाच्या माध्यमातून लागलेल्या सर्वश्रेष्ठ शोधात इंटरनेटचा उपयोग केला जातो. म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला जगभरात कुठेही संपर्क साधता येतो. तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा स्पर्धा परीक्षेचे फॉर्मसुद्धा भरता येतात. अशा प्रकारे संगणकाचा वापर प्रत्येक ठिकाणी केला जातो. संगणक म्हणजे काय, संगणक म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये कॉम्प्युटर असे म्हणतात. कॉम्प्युटर या इंग्रजी शब्दात कॉम्प्युटर हा शब्द तयार झाला आहे. कॉम्प्यूट म्हणजे गणना करणे, मोजणी करणे. पूर्वी आकडेमोड करण्यासाठी संगणक वापरला जात असे. नंतरच्या काळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे विविध कामासाठी संगणकाचा वापर हा केला गेला आहे. अशा प्रकारे संगणकाचा वापर प्रत्येक ठिकाणी संगणकाचा वापर हा केला गेलेला आहे. संगणक हे जलद गतीने बौद्धिक काम करणारे इलेक्ट्रॉनिक
यंत्र असून ते पुढील कामे करत असते. बघा, त्याला माहिती संगणकामध्ये काय असते, मनुष्याने ती माहिती पुरवलेली असते, ती संगणक स्वीकारत असतो. दिलेल्या सूचनांचे तो पालन करतो. गणिती किंवा तर्कशुद्ध पद्धतीची प्रक्रिया करतो. वापरणाऱ्याच्या गरजेनुसार माहिती देतो. लक्षात घ्या, लहान जागेत सुद्धा संगणक ठेवला जातो. संगणक म्हणजे आता तुम्हाला लॅपटॉप, नंतर नोटपॅड अशा अनेक प्रकारचे संगणक तुम्हाला बघायला मिळतात. लक्षात घ्या, संगणक म्हणजे काय, दिलेल्या सूचना संचाप्रमाणे कच्च्या सामुग्रीवर प्रक्रिया करणारे इलेक्ट्रॉनिक साधन म्हणजे संगणक होय. संगणकाची व्याख्या जी आहे, प्रत्येक शास्त्रज्ञाने संगणकाची व्याख्या त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. संगणक हे महाप्रचंड स्मरणशक्ती असलेले मानवनिर्मित उपकरण असून ते स्वतः काही करत नाही, परंतु दिलेल्या आदेशानुसार कार्य करते व त्या स्वतःची सहविवेक बुद्धीने. संगणकाला स्वतःची बुद्धी नसते. आपण जी माहिती संगणकाला पुरवतो ती माहितीवर तो योग्य प्रक्रिया करतो आणि आपल्याला जी माहिती हवी आहे ती माहिती आपल्याला तो संगणक पुरवत असतो. अशा पद्धतीने संगणक जो आहे, संगणकाची माहिती जी आहे ती संगणक आपल्याला पुरवत असतो. म्हणजे संगणकाला स्वतःची काही बुद्धी नसते. फक्त संगणकाला काय आहे, दिलेल्या माहितीच्या आधारे संगणकाला आपण जी माहिती पुरवतो त्या माहितीवर तो प्रक्रिया करतो आणि प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला जी माहिती आहे ती आपल्याला तो त्याच्या स्मरणशक्तीनुसार तो आपल्याला करीत असतो. संगणक म्हणजे कोणतेही यंत्र जे प्रामुख्याने 3 कार्य करते. त्यामध्ये विशिष्ट रचनेची कच्ची माहिती तो स्वीकारतो, सांगितलेल्या नियमानुसार प्रक्रिया करतो आणि परिणामी आपल्याला ती माहिती तो संगणक पुरवत असतो. अशा पद्धतीने संगणक म्हणजे काय ते बघितलेलं आहे. संगणकाची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये पण तुम्हाला सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य आहे, संगणकात अति प्रचंड गतीने काम केले जाते. लक्षात घ्या, संगणक जे आहेत संगणकामध्ये अति प्रचंड गतीने काम केले जाते. त्याची क्षमता ही अतिशय जास्त असते, त्यामुळे तो फार गतीने काम करतो. संगणकाची अचूकता हे संगणकाचे वैशिष्ट्य आहे. संगणकाकडून प्राप्त होणारी माहिती अचूक असते. संगणकाला माहिती पुरवताना किंवा अज्ञात देताना चूक झाली तर चुका होतात. आपण जी माहिती जर संगणकाला दिली, चुकीची माहिती दिली तर चुकीचं उत्तर आपल्याला मिळत असतं. म्हणून संगणकाला माहिती देताना योग्य प्रकारे माहिती दिली गेली पाहिजे आणि त्यानुसार संगणकाला प्राप्त होणारी माहिती अचूक असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे उत्तर पाहिजे आहे किंवा माहिती पाहिजे ती मिळू शकते. कृती सातत्य हे संगणकाचे वैशिष्ट्य आहे. एकच काम पुन्हा पुन्हा केल्यास आपल्याला त्याचा कंटाळा येतो, पण संगणक एकच काम कितीही वेळा सातत्याने करू शकतो. आपण जर परत तेच काम केलं तर आपल्याला कंटाळा येतो, पण संगणकाला कंटाळा येत नाही. म्हणून संगणकाला कोणत्याही प्रकारचे कंटाळा येत नाही, हे त्याच्यातलं संगणकाचं वैशिष्ट्य आहे. माणसाच्या मेंदूप्रमाणे संगणकाला स्मरणशक्ती असते. अक्षरात्मक, चित्रात्मक आणि आलेखात्मक चिन्हात्मक संगणकाच्या स्वरूपाची माहिती संगणकाला साठवता येते. आवश्यक त्यावेळी ती पाहता येते. अनेक पानांचा मजकूर साठवता येतो. अनावश्यक व कालबाह्य माहिती जी आहे ती आपण नष्ट करतो. आपण मोबाईलमध्ये सुद्धा संगणकाचा वापर करतो. मोबाईलचं एक संगणकाचं साधन आहे. आता अलीकडे संगणक हे स्वचलित यंत्र आहे व त्यास देण्यात आलेल्या प्रोग्रामनुसार आपले कार्य करतो. संगणकात साठवून ठेवलेली माहिती आपल्याला पुन्हा बघता येते. अशी अनेक प्रकारची वैशिष्ट्ये जी आहेत ती संगणकाची सांगता येतील. संगणक हा विविध प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअरच्या द्वारे माहितीचे विश्लेषण, आराखडे तयार करतो, माहिती इतरत्र पाठवतो, संदेश वहन करतो, पत्रके तयार करतो, रिझल्ट तयार करतो आणि आलेल्या माहितीची तुलनासुद्धा संगणक करत असतो. म्हणजे संगणकाला आपल्याला संगणकामध्ये माहितीचे विश्लेषण, तुलना, क्रम, सूत्रबद्ध निष्कर्ष काढण्याची क्षमता असते. म्हणजे संगणक हे त्याच्या स्मरणशक्तीनुसार ओळखले जाते. संगणकाच्या वेगवेगळ्या स्मरणशक्ती आहेत, पुढे ते आपण बघू. अशा प्रकारे अनेक प्रकारचे संगणक जे आहे ते संगणकाचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. पहिला प्रश्न तयार झाला आहे, संगणक म्हणजे काय, संगणकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. अशा प्रकारे संगणकाचा पहिला भाग जो आहे या ठिकाणी संपलेला आहे.
संगणकामध्ये आदानप्रदान करण्यासाठी 2 संगणक एकमेकांना जोडला. तुम्ही जर बँकेत दिले तर एक संगणक दुसऱ्या संगणकात जोडलेला असतो. प्रत्येक आणि आपण जी माहिती जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचं काम संगणक करतो. म्हणजे मजकूर टाईप करणे, मुद्रित करणे, चित्र काढणे, आलेख तयार करणे, चित्रपट पाहणे, गाणे ऐकणे, इंटरनेटचा वापर करणे, हिशोब ठेवणे, विवरणपत्रे तयार करणे, अशा वेगवेगळ्या प्रकारची कामे जी आहेत ती संगणकाला करावी लागतात विद्यार्थ्यांना. याच्या मी तुम्हाला PDF नोट्स पाठवलेल्या आहेत. थोडीफार माहिती तुमच्या मताने लिहून घ्या आणि त्या नोट्स तयार करा. संगणकाचं वर्गीकरण, संगणकाचे प्रकार जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे चार्ट पाठवला. ते चार्ट बघा. संगणकाच्या कार्यपद्धतीनुसार प्रकार, आकारमानानुसार प्रकार आणि उपयोग आराखड्यानुसार प्रकार. आता कार्यपद्धतीनुसार प्रकारमध्ये डिजिटल कॉम्प्युटर, ॲनालॉग कॉम्प्युटर, हायब्रिड कॉम्प्युटर, मेन फ्रेम कॉम्प्युटर, मिनी संगणक, मायक्रो संगणक. आता मायक्रो संगणकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॅपटॉप्स वगैरे तर त्याची माहिती. संगणकाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकारानुसार संगणकाच्या काम चालत असते. आता पहिला जो प्रकार आहे संगणकाच्या आकारमानानुसार कार्यपद्धतीनुसार प्रकार. संगणकाचा पहिलं कार्य डिजिटल संघटन, हा आकड्याच्या सहाय्याने काम करतो. त्याची माहिती वाचून बघा. ही तुम्हाला हायस्कूलमध्ये झालेलं आहे. संगणक म्हणजे काय, संगणकाचे प्रकार, ती माहिती तुम्हाला मी थोड्याफार प्रमाणात पाठवलेली आहे, ती बघा. डिजिटल संगणकाच्या कार्यपद्धतीनुसार प्रकार. कच्च्या माहितीवर प्रक्रिया करीत असताना पक्की माहिती तयार झाल्यावर संगणक कोणकोणत्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक सिग्नल वापरतो यावरून त्याची जे कार्य चालते त्याच्यामध्ये डिजिटल संगणक, अनलॉग संगणक आणि हायब्रिड संगणक असे 3 प्रकार पडतात. डिजिटल संगणक म्हणजे काय, अंकाच्या सहाय्याने यामध्ये संगणकामध्ये माहिती भरली जाते. ती माहिती प्रथम अंक पद्धतीने बसवली जाते. ही अंक पद्धती संगणकामध्ये विद्युत संदेश स्वरूपात पाठवली जाते. जो प्रश्न अंकगणिताच्या आकडेमोडीच्या एका मालिकेतून साठवता येत शक्य आहे त्यासाठी डिजिटल संगणक वापरता येतो. आपल्याला शाळेतसुद्धा आपल्याकडे तुम्हाला संगणकाचा सेपरेट तास होतो. त्या तासामध्ये तुम्हाला संगणक म्हणजे काय वगैरे सर्व बघायला मिळेल. ॲनालॉग संगणक दुसरा मध्यम कार्यपद्धतीनुसार दुसरा प्रकार आहे ॲनालॉग संगणक. ॲनालॉग म्हणजे साधारण ठरवणे. एका संगणकाला स्मृती नसते. या संगणकामध्ये काय, ॲनालॉग संगणकामध्ये त्याला स्वतःची स्मृती नसते व तुलनात्मक गती कमी असते. ज्यावेळी सातत्याने व सलगपणे होणारे बदल नोंदणे आवश्यक असते त्यावेळी अॅनालॉग संगणक वापरले जातात. हा संगणक समीकरणाच्या पद्धतीने काम करतो. या प्रकारचा संगणक कोणतेही खास काम एकाच काम करू शकत नाही. अशा पद्धतीने जे संगणक जे आहे ते संगणक ॲनालॉग पद्धतीचं काम करतो. दुसरं जे आहे हायब्रिड संगणक. यामध्ये डिजिटल व ॲनालॉग संगणनाप्रमाणे हे एक संगणक आहे. त्याला हायब्रिड संगणक असे म्हटले जाते, लक्षात घ्या. यामध्ये हायब्रिड संगणकामध्ये काय असतं, डिजिटल आणि ॲनालॉग या दोन्ही प्रकारच्या संगणकाचे मिश्रण तयार केले जाते. त्याला हायब्रिड संगणक असे म्हणतात. माहिती मिळवण्यासाठी ॲनालॉग पद्धतीची उपकरणे महत्त्वाची माहिती असते, त्यावर प्रक्रिया केली जाते आणि ही माहिती विशिष्ट कार्याकरिता म्हणून तयार केली जाते. असे संगणक विमाने, हॉस्पिटल, लॅब, शाळा, स्कूल, कॉलेजेस, बँका वगैरे अशा सगळ्या ठिकाणी हायब्रिड संगणकाचा वापर केला जातो. अशा प्रकारे कार्यपद्धतीनुसार 3 संगणकाचे प्रकार आहेत. डिजिटल संगणक, ॲनालॉग संगणक आणि हायब्रिड संगणक आपण बघितले. संगणकाच्या आकारमानानुसार प्रकार आहेत बघ. त्याच्यामध्ये मेन फ्रेम संगणक, मिनी संगणक, मायक्रो संगणक, वर्क स्टेशन, सर्व्हर, लॅपटॉप संगणक, नोटबुक संगणक, अशा नंतर कॉम्प्युटर संगणक, अशा वेगवेगळ्या प्रकारे संगणकाचे प्रकार आपल्याला बघायला मिळतील. अशा संगणकामध्ये मेन फ्रेम संगणक आकारमान जे आहे, लहान संगणक, मोठे संगणक, लॅपटॉप बघितले असतील तुम्ही, लॅपटॉप पण बघितले असतील विद्यार्थ्यांना, तुम्हाला नोटपॅड बघितले असतील. म्हणजे तुम्ही जर रेल्वेमध्ये एखाद्या वेळेस मोबाईलसुद्धा संगणकाचा वापर करून माहिती साठवली जाते. असे वेगवेगळ्या संगणकाचे प्रकार आहेत. आकारमान जे आहे त्याच्यामध्ये मिनी संगणक, मेन फ्रेम संगणक म्हणजे ज्या ठिकाणी प्रचंड माहिती हाताळायची असते
तिथे मेन फ्रेम संगणकाचा वापर केला जातो. या संगणकाचा आकार मोठा असतो, तसेच त्याचे कार्य करण्याची गती व क्षमता जास्त असते. एका मुख्य संगणकास अनेक संगणक जोडलेले असतात. यामध्ये उदाहरणार्थ विद्यापीठे, सरकारी कार्यालय, बँका, संशोधन केंद्र, सैन्याच्या विविध खाती, रेल्वे आरक्षण अशा ठिकाणी हे संगणक वापरले जातात. म्हणजे असे जे संगणक जे आहे त्या संगणकाचे मेन फ्रेम संगणक जे आहेत ते सर्व ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर मिनी संगणक. मेन फ्रेम संगणकासारखंच संगणक असतं, त्याच्यापेक्षा थोडं आकाराने लहान असतं, मध्यम पल्ल्याचं असतं, याची वेग क्षमता, साठवणूक क्षमता जास्त असते. या संगणकाचा वापर एकाच वेळी अनेक व्यक्तींवर केला जातो. या प्रकारच्या संगणकाचा वापर प्रामुख्याने कारखाने, बँका, वित्तीय संस्था, पतपेढ्या अशा ठिकाणी त्या संगणकाचा वापर केला जातो. अशा प्रकारे आकारमानानुसार संगणकाचा वापर जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. मी ते संगणकाचे पण माहिती पाठवलेली आहे आणि त्याचे फोटो पण तुम्हाला बघायला मिळतील. मायक्रो संगणक, तुलनात्मक संगणक. तुलनात्मकरित्या हा संगणक अत्यंत लहान आणि स्वतंत्र वापरला जाणारा एक संगणक आहे. मायक्रो संगणक. आपण आता हे जे संगणक आहे ते मायक्रो संगणक. या संगणकात मायक्रो प्रोसेसर या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याचा आकार हा लहान असतो. आकाराने लहान, कमी वजनाच्या साहाय्याने वाहतूक करण्यास हा अत्यंत सोपा असतो. म्हणजे लहानसहान ठिकाणी हा संगणक वापरला जातो. पर्सनल संगणक. पर्सनल संगणक हे एक सर्वात जास्त लोकप्रिय साधन आहे. IBM कंपनीने 1981 हा पर्सनल संगणक सर्वप्रथम बनवलेला आहे. त्याची आकृती पण तुम्हाला पाठवली बघा. या संगणकाचा उपयोग कोणत्याही व्यक्तीला आपल्या वैयक्तिक व इतर कामासाठी सहजपणे करता येतो. घरी किंवा कार्यालयात अशा प्रकारचा संगणक वापरला जातो. अशा प्रकारे संगणक जे आहे ते संगणकाचा अभ्यास केला जातो. तर वर्कस्टेशन संगणक. वैयक्तिक संगणकापेक्षा शक्तिशाली असा हा संगणक असतो. उच्च प्रक्रिया शक्ती असलेला हा संगणक मोठ्या प्रमाणात माहिती साठवण्यासाठी या संगणकाचा वापर केला जातो. सर्व्हर तुम्हाला बघितलेले. एखाद्या संगणकाच्या जाळ्यातील नेटवर्क विविध संगणकाच्या आज्ञा व माहिती देणारा मुख्य संगणक म्हणजे सर्व्हर होय. या सर्व्हरमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती साठवण्याची व प्रक्रिया करण्याची क्षमता असते. लॅपटॉप संगणक. हा लॅपटॉप पण प्रत्येकाने बघितला असेल. हे संगणक लहानशा ब्रीफ केसमध्ये आकाराचे असते. ते एका बॅगेमध्ये सुद्धा ठेवता येतो. याच्या या स्वरूपामुळे संगणक एका जागेवरून दुसऱ्या जागी सहज नेणे शक्य होते. त्याचा पडदा हा कॅल्क्युलेटर पडद्याप्रमाणे असतो. LCD या प्रकारचा असतो. त्यात वेगवेगळे रंग दर्शवण्याची क्षमता असते. यासाठी लागणारा विद्युत पुरवठा हा बॅटरीच्या स्वरूपात संगणकाला बॅटरी असल्या बॅटरीच्या माध्यमातून साठवला जातो आणि त्या बॅटरी जी आहे ती दिवसभरासाठी काम करते. ज्याप्रमाणे आपण मोबाईल चार्जिंग करतो त्याचप्रमाणे लॅपटॉपची बॅटरीसुद्धा चार्ज करून संगणकात काम करतो. त्यासाठी तुम्ही लॅपटॉपची आकृती पण बघू शकता. नोटबुक संगणक पण लॅपटॉपसारखा संगणक आहे. अशा प्रकारे संगणकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याची माहिती मी तुम्हाला पाठवलेली आहे आणि आकृत्यासह पाठवलेली बघा. आता संगणकामध्ये ज्या मेमरी आहेत त्या मेमरीचा आपण अभ्यास करूया. म्हणजे प्राथमिक संगणकाची मेमरी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेमरी असतात. त्या मेमऱ्यांचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. मेमरी म्हणजे काय की संगणकाच्या संदर्भात मेमरी म्हणजे स्मृती होय. मेमरीमध्ये डाटा, सूचना आणि माहिती साठवली जाते. सामान्यतः माहिती व सूचना साठवण्याच्या सर्व साधनांना मेमरी असे म्हणतात. संगणकाच्या मदरबोर्डवर बसवलेली सर्व प्रकारची मेमरी ही प्राथमिक हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, CD, पेन ड्राईव्ह, सिम कार्ड अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती आता आधुनिक काळामध्ये संगणकाची वेगवेगळ्या प्रकारची मेमरी जी आहे ती मेमरी तुम्हाला साठवता येते. मेमरीचे 2 प्रकार आहेत. प्राथमिक मेमरी आणि प्रायमरी मेमरी, रीड ओन्ली मेमरी आणि रँडम ॲक्सेस मेमरी. लक्षात घ्या. मेमरीचे प्रकार आहेत. ते मेमरीचे प्रकार मी तुम्हाला पाठवलेले आहेत. ते पण तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने संगणकाचे प्रकार, संगणकाची माहिती जी आहे ती माहिती आपण बघितलेली आहे. प्राथमिक स्वरूपाची मेमरी म्हणजे काय? जी माहिती, सूचना, कृती कार्यक्रम, आकडेवारी
या संगणकाच्या स्मृती क्षेत्रामध्ये ठेवलेली असते. त्या स्मृती मेमरीला प्राथमिक मेमरी असे म्हणतात. प्राथमिक मेमरीचे रँडम ॲक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी असे 2 प्रकार पडतात, लक्षात घ्या. वाटेल तसे लिहिता वाचता येणारी म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरीचे 2 प्रकार आहेत, रॅम आणि रोम. ROM RAM. रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी, संगणकाच्या स्मृतीतील डाटा किंवा कार्यक्रम याच्या अंतर्गत परंतु तात्पुरते स्वरूपाचे स्टोरेज करणारी म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी होय. वाटेल तशी माहिती लिहिता येते वाचता येणारी स्मृती यात रॅम अशा नावाने ओळखली जाते. विद्युत प्रवाह खंडित झाला की यावरील माहिती पुसली जाते, म्हणून या स्मृतीला क्षणभंगूर मेमरी असे म्हणतात. म्हणजे प्रायमरी मेमरी, रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजे काय? तात्पुरती मेमरी. आपण विद्युत लाईट बंद झाले किंवा लाईट गेलं तर ही मेमरी आपोआप त्या संगणकावरून पुसली जाते. या मेमरीमध्ये डाटा बदल करता येतो, म्हणजेच त्या माहितीची काटछाट करता येते, त्याच्यामध्ये वाढ करता येते, घट करता येते किंवा नवीन माहितीसुद्धा लिहिता येते. म्हणून या स्मृतीला वाटेल तशी लिहिता वाचता येणारी मेमरी असे म्हटले. संगणक बंद झाल्यास त्यामधील माहिती नष्ट होते. रॅमच्या आकारावर संगणकात स्मृती क्षमता ठरवली जाते. या स्मृतीत किती स्वरूपातील माहिती कायमस्वरूपी संगणकाच्या स्मृतीमध्ये ठेवायची असल्यास व तशी सूचना संगणकाला दिल्यास ती माहिती साठवून ठेवली जाते, त्याला रोम म्हणतात. रँडम रीड ओनली मेमरी, त्याच्यामध्ये डायनामिक मेमरी, स्टॅटिस्टिक मेमरी, फक्त वाचता येणारी मेमरी, रीड ओनली मेमरी. दुसरी मेमरी जी आहे ती रीड ओनली मेमरी. वाचता येणाऱ्या संगणकाच्या स्मृतीमध्ये जी मेमरी कायम किंवा स्थिर स्वरूपाची ठेवली जाते त्याला रीड ओनली मेमरी असे म्हणतात. विद्युत पुरवठा जरी बंद झाला तरी ती मेमरी संगणकामध्ये ती माहिती जी आहे ती साठवली जाते आणि ती विद्युत पुरवठा आला आपल्याला जेव्हा जी माहिती जी आहे ती माहिती आपल्याला परत मिळू शकते, अशी जी मेमरी आहे तिला रीड ओनली मेमरी असे म्हणतात, लक्षात घ्या. अशा प्रकारे मेमरीचे 2 प्रकार आहेत. त्या आकारमानानुसार मेमरी, प्रायमरी मेमरी. दुसरी जी आहे सेकंडरी मेमरी, दुय्यम स्वरूपाची मेमरी. या दुय्यम स्वरूपाच्या मेमरीमध्ये दुय्यम स्वरूपाची प्रायमरी मेमरीमध्ये 2 प्रकार आहेत, एक रीड ओनली मेमरी आणि कायमस्वरूपी रँडम ॲक्सेस, रॅम आणि रोम. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी, तात्पुरती मेमरी, आणि रीड ओनली म्हणजे कायमस्वरूपाची मेमरी. ही प्रायमरीमध्ये 2 आहेत आणि सेकंडरी मेमरी जी आहे दुय्यम मेमरीमध्ये त्याच्यामध्ये हार्ड डिस्क आहे, फ्लॉपी डिस्क आहे, CD आहे, पेन ड्राईव्ह आहे, DVD आहे. असे जे तुम्ही आता जे वापरता DVD, पेन ड्राईव्ह, हे सर्व सेकंडरी मेमरीमध्ये घेतले जातात, लक्षात घ्या. हार्ड डिस्क जर बघितली तुम्ही संगणकामध्ये एक फ्लॉपी डिस्क असते आणि आपण बाजारातून जी फ्लॉपी आणतो ती फ्लॉपी जर टाकली तर आपल्याला जी माहिती आहे फ्लॉपीमध्ये आपण पिक्चर बघतो वगैरे, अशी जी मेमरी आहे फ्लॉपी डिस्क जी आहे, फ्लॉपी असते, फ्लॉपी त्यात टाकायची असते आणि त्यानुसार ते आपल्याला पेन ड्राईव्ह पण तुम्ही बघितलेलं आहे की आता सर्व माहिती जी आहे पेन ड्राईव्हमध्ये साठवली, तुमचा रिझल्ट जो आहे पेन ड्राईव्हमध्ये साठवला जातो. अशा प्रकारे संगणकाचे वेगवेगळ्या प्रकारच्या मेमरी आहेत, प्राथमिक मेमरी आणि दुय्यम मेमरी. दुय्यम मेमरीमध्ये हार्ड डिस्क, लक्षात घ्या. यामध्ये हार्ड डिस्कमध्ये संगणकाच्या सर्व महत्त्वाच्या आज्ञांना हार्ड डिस्कमध्ये साठवले जातात. मोठ्या प्रमाणावर माहिती साठवण्यासाठी हार्ड डिस्क वापरली जाते. अशी प्रचंड माहिती जर साठवायची असेल तर हार्ड डिस्क जे आहे ते हार्ड डिस्कचा उपयोग उच्च क्षमतेच्या गोपनीय कामासाठी या हार्ड डिस्कचा वापर केला जातो. बँका, युनिव्हर्सिटी, स्कूल्स, कॉलेजेस अशा प्रकारे या ठिकाणी हार्ड डिस्क मेमरीचा वापर केला जातो. फ्लॉपी डिस्क, सेकंडरी मेमरीमध्ये दुसरा जो प्रकार आहे तो फ्लॉपी डिस्क. बघा मी त्याच्या आकृत्या पण पाठवलेल्या आहेत आणि त्याची माहिती पण पाठवलेली आहे. बाहेरील बाजूने चौकोनाचे असणारे व आतील बाजूने वर्तुळाकार तबकडे असणारे एक उपकरण असते. त्या फ्लॉपी डिस्कचा वापर करण्यासाठी संगणकामध्ये फ्लॉपी ड्राईव्ह महत्त्वाचा असतो. साधारणपणे 3.5 इंचाची क्षमता असलेली फ्लॉपी डिस्क वापरली जाते. नवीन उपकरण विकसित झाल्याने सध्या या उपकरणाचा वापर कमी होतो. आता फ्लॉपी कोणी वापरत नाही, सगळे पेन ड्राईव्हच्या साहाय्याने वापरला जातो, लक्षात घ्या. CD बघितली आहे की वर्तुळाकार धातूची प्लॅस्टिकची तबकडी असते
आणि उच्च गती व अधिक साठवण क्षमता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सी डीचा वापर केला जातो. या प्रकारच्या माहितीमध्ये सी डीमध्ये रॅम पद्धतीची मेमरी साठवलेली असते. त्याच्यात बदल करता येत नाही. केवळ एकदा माहिती साठवली जाते आणि ती पुन्हा बघण्यासाठी त्या रॅमचा वापर करून ती सी डी ओपन केली जाते. तुम्ही जर सी डी म्हणजे एक वर्तुळाकाराची एक साधी प्लॅस्टिकची डिस्क असते, ती कॉम्प्युटरच्या एका याच्यामध्ये टाकली की तुम्हाला ती माहिती येऊ शकते. पेन ड्राईव्ह पण तुम्हाला माहिती आहे. साखळीकडे पेन ड्राईव्ह नावाने अतिशय लोकप्रिय उपकरण दुय्यम माहिती साठवण्यासाठी वापरले जाते. अशा दुय्यम मेमरीचा शेवटचा प्रकार आहे ते पेन ड्राईव्ह. अशा प्रकारे पेन ड्राईव्ह साधारणपणे 4 GB 128 GB पर्यंत साठवलेली असते. पेन ड्राईव्ह बाजारात उपलब्ध असतात. पेन ड्राईव्ह संगणकाच्या USB ला जोडल्यानंतर तो पेन ड्राईव्हमध्ये असलेली माहिती कार्यान्वित होते. अशा प्रकारे संगणक म्हणजे काय, संगणकाचे प्रकार बघितले आणि संगणकाच्या मेमरी ज्या आहेत त्या मेमरीमध्ये प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी 2 आहेत, रॅम आणि रोम, आणि दुय्यम मेमरीमध्ये पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, नंतर CD, DVD अशा अनेक प्रकारच्या मेमऱ्या ज्या आहेत त्या संगणकाच्या असतात. लक्षात. अशा प्रकारे संगणक म्हणजे काय, संगणकाचे प्रकार आणि संगणकाच्या मेमरीविषयी माहिती आपण या प्रकरणामध्ये बघतो आहेत. लक्षात घ्या. आता संगणकाचे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस जे आहेत ते बघायचे आहेत. लक्षात घ्या. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय, कीबोर्ड, माऊस अशी जी माहिती अंतर्गत साधने. संगणकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधने आहेत ती बघायची आहे. स्कॅनर म्हणजे काय, नंतर टच स्क्रीन, म्हणजे असे आउटपुट जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. संगणक म्हणजे काय, संगणकाचे फायदे तोटे पण आपल्याला या प्रकारामध्ये पाठवलेले आहेत. तुम्ही एक वेळा वाचा आणि ते तुमच्या लक्षात येईल. बाकी इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसची माहिती आपण पुढे नंतर बघू. पण थोडीशी माहिती मी सांगतो. संगणकाचे आउटपुट आणि संगणकाचे उपकरण जे आहेत त्या उपकरणाविषयी माहिती आपण बघूया. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय. इनपुट म्हणजे संगणकाला माहिती पुरवणे. संगणकाचा ब्लॉक डायग्राम. इनपुट प्रोसेसिंग युनिट आणि आउटपुट हा संगणकाचा एक ब्लॉक डायग्राम आहे. तो तुम्हाला पुढे दाखवला जाईल किंवा संगणकामध्ये जेव्हा तुमचे तास होतील तेव्हा तुम्हाला संगणक म्हणजे काय. आता इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय, शब्द, ध्वनी, प्रतिमा आणि कृतीचे मानवाला समजलेले अशा भाषेचे रूपांतर करणारे हार्डवेअर होय. यामध्ये कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, स्टिक, टचस्क्रीन असे वेगवेगळ्या प्रकारचे अंतर्गत साधने जे आहेत त्याचा आपण जी माहिती संगणकाला पुरवणारे ते जे साधने जे आहेत त्याच्यामध्ये कीबोर्ड आहे, माऊस आहे, नंतर तुमचा CD प्लेअर असतो म्हणजे TV जो सारखा भाग जो आहे त्याला स्कॅनर म्हणतात, स्कॅनरचा भाग आहे. त्याच्यानंतर मायक्रोफोन आहे. अशा प्रकारे संगणकचे सर्व जे साधने जे आहेत ती इनपुट आहे. कीबोर्ड तुम्ही बघितला असेलच. संगणकाला ज्या साधनाच्या सहाय्याने माहिती पुरवली जाते त्या संगणकाला साधारणपणे कीबोर्ड असे म्हटले जातात किंवा एक टाईपरायटरसारखा भाग असतो त्याला कीबोर्ड असे म्हणतात. संगणकाला द्यावयाची माहिती संगणकाच्या भाषाच्या स्वरूपातील करावयाचे काम कीबोर्डद्वारे इनपुट केले जाते. साधारणपणे कीबोर्डला 84 बटणे असतात, कीज असतात. आकृतीमध्ये 84 ते 104 किंवा 108 बटणे कीज, कमीत कमी 84 आणि जास्तीत जास्त 108. त्याचप्रमाणे सर्वात वरच्या जो भाग आहे कीबोर्डला त्याला फंक्शन की म्हणतात. F1 ते F12 या फंक्शन की. त्याचप्रमाणे कंट्रोल की, कीबोर्ड इतर की संयुक्त वापरल्या जातात. त्याला कमांड दिल्या जातात. फंक्शन कीच्या सहाय्याने ओळी 0 ते 9 क्रमांक लिहिलेल्या दुसऱ्या त्यांना न्यूमेरिकल कीज असे म्हणतात. इंग्रजी मूळाक्षरे A to Z यांना अल्फाबेटिकल कीज असे म्हणतात. लक्षात घ्या. त्या व्यतिरिक्त टॅब, शिफ्ट, पॉज, एक्सपेज, अल्टर, ॲरो कीज, एंटर कीज, स्पेस बार, बॅकस्पेज, होम कीज, कॅपलॉग अशा वेगवेगळ्या प्रकारचे कीज असतात. ते 104 कीज तिथं एकूण असतात. लक्षात घ्या. माऊस, प्रत्येकाने माऊस हा बघितलेला आहे, त्याची आकृती म्हणून तुम्हाला पाठवलेले आहे. अशा प्रकारे संगणकाचे
वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट जे आहेत ते इनपुट बघायचे आहे. त्याच्यामध्ये माऊस आहे, स्कॅनर आहे. बघा, माऊसची माहिती सांगायची काही गरज नाही. माऊस, प्रिंटर व अशा प्रकारे संगणकाची माहिती मी तुम्हाला थोडीफार सांगितली आहे. ते तुम्ही लक्षात असू द्या. धन्यवाद. मुलांच्या भविष्यासाठी